आपल्या शिवसेनेत होतो आणि तनपुरे महाराज पंढरपूरचे, त्यांनी उस्मानाबाद हे माझगाववरून त्या मार्केट मधून आणि इतरून पैसा गोळा केला, भाजीपाला गोळा केला आणि ते सगळं घेऊन तिकडे जात होतो आम्ही. आणि इथं त्याच वेळेला जनुभाऊ रोजगार हमीच्या योजनेतून ह्या आपल्याला पाणी मिळेल का यासाठी जे आहे हा कालवा खोदण्याचं काम केलं. उद्देश हा होता की त्याच्या पुणे गावाला जे ओव्हरफ्लो होईल पाणी, ते पाणी आपल्या इथे येईल. दुर्दैवाने ते पाणी कधी आलं नाही, पण त्यांनी एक दिशा दाखवली. तरी तुम्हाला तुमची मंजिल सापडल्याशिवाय राहणार नाही ही दिशा त्यांनी दाखवली. आणि मग मी पण ठरवलं की ठीक आहे, याच दिशेने जायचं. प्रयत्न सगळ्यांनी, आमदार मारुतीराव पवार यांनी केले, कल्याणराव पाटलांनी केले, पण हा प्रश्नच एवढा जटिल होता, अवघड होता की त्या सोडवण्यासाठी ते सुटले नाहीत म्हणून मी त्यांना दोष देऊ शकणार नाही. अतिशय जटिल प्रश्न. पाणीच जर पुणे गावाला जर ओव्हरफ्लो होत नाही तर पाणी येणार का? बुजून गेला. मग तो परत कालवा मी तयार केला, परत खर्च केला, सुरू केला, पाणी येईना. ते करता करता मला लक्षात आलं हे पाणी येणार कसं. 2009 ला मगाशी सांगितलं, सगळा इतिहास सांगणार नाही, चव्हाण मुख्यमंत्री होते, मी मंत्री होतो, आणि मी त्यांना सांगितलं ह्या सगळ्या खोऱ्यामध्ये 55 जळगावला तापीचं पाणी जे आलं 110 टीएमसी, त्यातलं 11 टीएमसी पाणी आपण घेतलं. पैसा नाही म्हणून 99 टीएमसी पाणी अजूनही उकाई धरणामध्ये जात आहे महाराष्ट्राचं. आणि या इथं 55 टीएमसी पाणी. मी म्हटलं हे पाणी आणलं पाहिजे, कारण कायदा असा आहे, ज्या राज्याच्या भूमीवर पाऊस पडेल ते पाणी त्या राज्याचं. मध्ये डोंगराची मोठी रांग, पलीकडे आणखी जमीन, 3000 3500 मिलीमीटर पाऊस पडतो, पण पाणी इकडे यावं कसं? पाणी समुद्रात तरी नाही तर सांगितलं की यांना वळण बंधारे बांधा, वळण बंधारे बांधा. वेगवेगळे डॅम्स वेगळे असतात. नदी आलेली आहे, नदीतून खूप पाणी येत आहे, त्याच्यावर मोठा डॅम बांधला जातो, त्याला गेट केला जातो, पाणी साठवतात आणि हळूहळू पाणी कालव्यातून जातं. हे आपल्याकडे उलट होतं. आपण 12 बंधारे बांधले वेगवेगळे आणि जाणारे पाणी अडवलं, आणि ते पाणी अडवून जो साठा झाला तो आपल्याकडे कसा यावा? कारण डोंगर मीटर बोगदा तयार झाला, 2 ट्रक जातात एकाच वेळेला. त्यावेळेला मशीन नव्हती आमच्याकडे, हाताने काम केलं लोकांनी. हळूहळू 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 पण हा बोगदा करायचाच, 1.5 किलोचा बोगदा करायचाच, केला आणि सगळं आलं. खूप पाऊस, पाणी अडलं तिकडं, पाणी तिकडं अडल्याबरोबर त्याला वाट पाहिजे होती, ते डोंगराच्या बोगद्यामध्ये शिरलं आणि आपल्याकडे आलं. आपल्याकडे आलं ते पाणी आम्ही ते पुणे या कालव्यात सोडा, दरसवाडी मार्गे, आणि जे पाणी आलं आपण त्याचं जलपूजन केलं. नंतर लक्षात आलं की हे पाणी फक्त जे आहे आपल्या सरहद्दीवर येत नाही, ते काही ते बाळापूर आणि कातरणी वगैरे बस पुढे येत नाही.
आणि म्हटलं झालं का, तर मागे जे आहे तो जो कालवा होता तो कधी कालवा फुटायचा, कधी त्या कालव्यातून जे पाणी एवढं झिरपायचं का शेतकरी म्हणायचे आमच्या जमिनी उपाळल्या, पाणी बंद करा, पाणी बंद करायचे, पाणी काही पुढे येत नव्हतं. आता काय करायचं, पण हिम्मत तुकाराम महाराजांनी म्हटलेला प्रयत्न रगडिता वाटे ते लगळे, म्हटलं पाण्याचं बैठेंगे नाही. आणि मग परत म्हटलं की याला सिमेंट कॉन्क्रीटचीच आहे, लेप लावून टाका. अख्खं 160 किलोमीटर 160 किलोमीटर जवळजवळ 80% काम पूर्ण झालं. 1.5 वर्षाचं काम होतं. कॉन्ट्रॅक्टरच्या रोज माग 80% काम झालं. आणि आज आपण तो पाहतो आहोत. पाणी मांजरपाड्याला पडलं, बोगद्यातून पुढे आलं, पुणे गाव दरसवाडी दर मजल करत 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 आज इथं पोहोचलं. हे समोर महादेवाचं मंदिर आहे. त्या भगवान शंभो शंकराचा आहे. शंभो तुमच्या जटेतून गंगा अवतरली आणि ती वाहू लागली. तीच गोदावरी गंगा तुमच्या दर्शनासाठी परत इथं त्या डोंगरगाव मध्ये परत आली. त्या शंभोची कृपा आज पुन्हा गोदावरी गंगा दर्शनासाठी इथे अवतरली. आनंद खूप आहे. खरं तर आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं या या या, काही आले नाहीत. काही राजकारणाची अडचण असेल, काही कशाची. माझं म्हणणं तर इथे राजकारणाचा प्रश्नच नाही रे बाबा. इथे ह्या सगळ्या लोकांचा, हजारो लोकांच्या मुलाबाळांच्या शेकडो वर्षाच्या पुढचा जो आहे भविष्याचा प्रश्न आहे. त्यांचे अश्रू आज एवढे वर्ष वाहत आहेत, ते या पाण्यानं पुसण्याचा हा प्रश्न आहे. त्या आनंदात आपण सहभागी होऊया. तुम्ही तुमचे झेंडे लावा, आम्ही आमचे झेंडे लावू. जो येईल तो येईल, निवडून बघू काय करायचं. पण या तर खरं ठीक आहे. मारोतरावांची काही तब्येत बरी नव्हती, त्यांनी आपल्या घरातल्या सुनबाईंना पाठवलं. मी आभारी आहे. त्या सभापती आहेत आमच्या मार्केट कमिटीच्या. बाकी सगळी मंडळी आली तिथे. खूप प्रयत्न करावे लागले, अडचणीतून जावं लागलं. हे तर खरंच बरीचशी अडचणी मी तुम्हाला सांगितलं. 950,000 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले असतील. पण मला ह्या लोकांना सांगायचं, गोसीखुर्द सारखा प्रकल्प किंवा अनेक असे प्रकल्प आहेत, डॅम्स आहेत, 25-25, 50-50 वर्ष, हजारो कोटी रुपये खर्च करून अजूनही पूर्ण झाले नाही. आमचा प्रकल्प छोटा आहे, फार मोठा नाहीये, छोटा आहे. पण उलटी गंगा वाहण्याचं काम आम्ही केलं. तिकडे जाणार पाणी आम्ही इकडे घेऊन आलो. याच्यामध्ये अनेक इंजिनियर्सचे प्रयत्न कामाला लागले. संघाने म्हणून एक होते, मला जे काय नाव आठवते ते सांगतो. त्यांनी तो कालव्याच्या वेळा काम केलं होतं. त्याच्यानंतर अलीकडे त्या संगीताताई जगताप म्हणून होत्या. त्याच्यानंतर डोकचावळे आणि ही सगळी मंडळी जी आहेत यांनी मदत केली. पण अडचणी सगळ्या यायच्या. आणि मग तुम्हाला सांगतो, मी थोडी कामं वाटून दिली. एक फार मोठी शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना लवकरच होणार आहे. 4 एकरमध्ये काम सुरू आहे. त्याची जबाबदारी टाकली वसंतराव पवारवर. हे तुमचं काम. रोज जायचं आणि बघायचं काय चाललेलं आहे, मला कळवायचं. तिकडे राजापूरला पाणी पुरवठा, घरोघरी पाणी पुरवठ्याचं काम.
आणि धुळगाव जवळजवळ 250 कोटी रुपयाचं काहीतरी काम आहे, बरोबर. एकाची राजापूरची जबाबदारी दिली ज्ञानेश्वर दराडेला आणि दुसरी धुळगावची दिली ठोंबरेंना. हे म्हटलं तुमचं काम रोज मला सांगायचं. आणि ही दोन प्यायच्या पाण्यात राजापूर आणि धुळगाव पाणी पुरवठा काम जेव्हा पूर्ण होईल, येवला तालुक्यामध्ये जवळपास 100% लोकांना नळामध्ये प्यायचं पाणी उपलब्ध होणार आहे. काम सुरू आहे, पण त्याला आणखी 2-3 महिने लागू शकतात. आणि मग या कामासाठी जे आहे आम्ही सांगितलं, मोहन शेलार हे तुमचं काम. हे जे काय अस्तरीकरण आहे हे कुठे थांबता कामा नये. काय असेल तर मला सांगा. मग ते 2 कॉन्ट्रॅक्टर कधी त्यांना पैसे नाही मिळाले म्हणून थांबले, कधी शेतकरी आडवे आले म्हणून थांबले, कधी काय, कधी ऊन खूप पाणीच मिळेल ना म्हणून थांबलं. सगळं ते पाहायचे, जायचे इकडे तिकडे तिकडे. आणि या सगळ्या कामावर अर्थातच हे मला कबूल केलं पाहिजे, आमच्या ऑफिसमध्ये काम करणारे आमचे बाळासाहेब लोखंडे येवल्याची सगळी कामं शोधायची आणि कामं करायची. आणि तिकडे जे आहे त्या मंत्रालयामध्ये महेश पैठणकर आणि आमचे दुसरे लोक त्याने जे आहे धक्के मारायचे. आता आणखीन जे आहेत हे राजपूत वगैरे दुसरे लोक आहेत. आणि या सगळ्यांवर परत जे आहे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार मग दिलीप खैरे, समीर भाऊ भुजबळ, काय प्रॉब्लेम आहे असं ही जी आहे उतरंड फार मोठी आहे. याच्यातले सगळे लोक त्याच्यामध्ये आहे की त्यांनी हे काम केलं म्हणून हे हळू 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 पुढे गेलेलं आहे. कामं तर अजून पुढे खूप होणार आहेत. याच्यानंतर सुद्धा मी सांगितलं, बनकर साहेब आता पिंपळस पासून येवल्यापर्यंत 560 कोटी रुपयाचं 4 पदरी कॉन्क्रिटीकरणाचं काम होत आहे. आता तुमच्यासारखे तज्ञ त्याच्यामध्ये आहेत, त्यांनी लक्ष द्या. काम मजबूत झालं पाहिजे तेवढं पहा. परत मगाशी मी सांगितलं राजापूर पाणी पुरवठा 188 कोटी आणि धुळगाव सोळेगाव पाणी पुरवठा 73 कोटी. 188 अधिक 73 कोटी एवढं मोठं ते काम आहे. येवल्याच्या 38 गाव पाणी पुरवठ्यासाठी नवीनकरण केलं, त्याचं 20 कोटी रुपये. जगदंबा कोटमगाव 75 कोटी रुपयाचा प्रस्ताव परत दिला, 15-20 कोटीचं काम केलं, आणखी नवीन प्रस्ताव दिला. मुक्तीभूमीसाठी जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली जो 30 कोटी रुपयाचं काम केलं. आणि येवला शहरामध्ये 82 कोटीचं काम आता सुरू आहे. 100 कामाची जवळपास 100 कामाचे जे आहेत भूमिपूजन सुरू आहेत आणि काम सुरू आहे. काम 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 खूप काम आहे, काम चालूच आहे. काय पण आता पुढं असं आहे की जास्त वेळ न घेता हे पाणी आणखी पुढं कसं काय होणार. इथं मग सांगितलं कोणी पाईपलाईन फोड ते कालवाच फोडला, कोणी येणारी जी छोट्या नदी आणि त्याच्यावरून आपला कालवा म्हणून त्याच्यामध्ये टाकलेला पाईप होता, इकडून पाणी तिकडे जावं, त्यालाच भोकं पाडून टाकले त्या पाईपाला. म्हणजे सगळं आपलं पण पाणी जे आहे कुठेतरी निघून जाईल. मला कळलं नाही का कशासाठी करता. अरे आम्ही ठरल्यानंतर पाणी आणणार आणि एवढं केल्यानंतर पाणी येणार नाही म्हणजे काय, आम्ही आणणारच. आणि मग तुम्हाला मी सांगतो जवळजवळ 100 माणसं जे आमचे कार्यकर्ते आहेत ना इकडे आजूबाजूला सगळे उभे आहेत, हे सगळी मंडळी काही बसलेली आहेत पण बरेचसे जे आहेत कामावर आहेत. 2 रात्र आणि 2 दिवस हा संपूर्ण कालवावर जे आहे गस्त सुरू झाली, संपूर्ण कालवा. आणि तासाला माहिती घेत होतो
बारा वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत आणि त्यानंतर परत 4 वाजता सुरू. एक ग्रुपवर सगळे यायचे. पाणी इथपर्यंत पोहोचलाय, वेग असा आहे, इथे कोणीतरी जे आहे पहारी आणि हत्यार घेऊन आलेत हे फोडायला. ताबडतोब पोलीस गेले, डिपार्टमेंटचे अधिकारी गेले, लोक गेले, पळून गेले लोक. कोणी गेटच. मला सगळ्यांना विनंती करायची आहे, हे पाणी तुमच्यासाठीच आहे, पण तुम्ही असं आपापसात जर लढाया कराल तर मोठं कठीण होईल बाबा. नियम असा की पाणी पहिल्यांदा शेवटाला जाईल, टेलला पाणी जाईल आणि मग उलट जे आहे पाणी सगळ्यांचे जे आहेत बंधारे भरत येतील. हा नियम आहे. आता शेकडो वर्ष, 55 वर्ष का शेकडो वर्ष थांबलात तुम्ही, जरा आता थोडे काही तास थांबायला काय हरकत आहे. पण तुम्ही सगळे वरती उघडले तर खाली पाणी कसं येईल. म्हणून हा सगळा 100 लोक रात्रंदिवस काम करत होते, झोपले नाहीत बिचारे. आज सुद्धा 4-5 वाजता मला सगळे मेसेज आले, असं असं आहे, पाणी एवढं आलेलं आहे, एवढा स्पीड आहे, आणि मग परत ह्या कामाला लागले. याच्यानंतर तुमच्यातले जे काही प्रमुख मंडळी आहे त्यांनी बसून जे आहे त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि हळूहळू त्या सगळ्यांची कमिटी वगैरे करा आणि सगळ्यांना समजून सांगा पाणी सगळ्यांचं आहे. गाडगे महाराजांनी सांगितलेलं आहे, सबाई भूमी गोपाल के, पाण्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. आलंय ना पाणी, मिळेल पाणी, परंतु ते नियमाने घेत चला. एक 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 सगळ्यांना पाणी आपण देऊ. मग आता जसं जे आहे हे काम झालं, पाणी आणखीन आणलं पाहिजे. मागच्या आठवड्यामध्ये कॅबिनेटला एक मीटिंग झाली, त्याच्यामध्ये नार पारचं जे आहे 10 TMC पाणी जे आहे नदी वळण योजनेसाठी जे आहे प्रोजेक्ट मंजूर झाला, काहीतरी 10,000 कोटीचा. पाणी आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं पाणी आहे तिथे, आम्ही पण थांबणार नाही. पार गोदावरी उपसा जोड योजना जी आहे 3 आणि 4च्या माध्यमातून पार खोऱ्यातील पश्चिमेकडे जे पाणी चाललेलं आहे 500 मीटर पर्यंत ते खाली असेल, 5 TMC पाणी लिफ्ट करून जे आहे आपण या मांजरपाड्यामध्ये आणणार आहोत. 5 TMC पाणी सोडणार ना, हे पाणी पुन्हा त्यासाठी पुणेगाव धरण सुद्धा मग तुम्हाला अपुरं पडणार आहे. त्याच्यासाठी आणखीन काहीतरी योजना करावी लागेल. त्यावेळेला तुम्ही म्हणता ना महिन्याचे 12 महिने पाणी येईल तुम्हाला, पण त्याच्यासाठी आणखीन पाणी त्याच्यामध्ये टाकावं लागेल. सुरुवातीला हे जे बघायला गेलो होतो मी मगाशी ना झिरवळ साहेब, आणि त्यांनी आम्हाला खूप मदत केली, कारण ते त्या तिकडचेच डोंगर खोऱ्यातले, कुठून पाणी येतं कुठून पाणी चाललं त्यांचा अभ्यास, त्यांना घेऊन आम्ही मांजरपाडा योजना जे आहेत पुढे आणली. आता याचं पुढचं सुद्धा काम आपण हेच करणार आहोत आणि याबद्दल सुद्धा जे आहे आपण विभागाचा सेक्रेटरी आणि आमचे झिरवळ आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. मांजरपाडा गुगुळ या प्रभावी योजना राबवून या योजनेचं सुद्धा पाणी पुणेगाव आणण्यामध्ये सर्वेक्षण झालं. त्याचा DPR सुद्धा तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सध्या पाणी सुरू आहे. आता अधिक काय बोलू मी. 5 दिवसात पाणी आलं इथं, पुढच्या वेळेला ते 2 दिवसात येईल, 3 दिवसात येईल, आणि एवढं पाणी यायला पाहिजे की ते परत 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 पाणी तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीने जे आहे पाण्यापासून कोणी वंचित राहणार नाही, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. दिवाळीनंतर काही गेट करायचे ते गेट करू. काही बंधाऱ्यामध्ये गाळ साठलेला आहे तो कार्यक्रम आपण घेऊ. आणखीन काही काम आहेत. येवल्याचं पिण्याचं पाणी जे आहे एसगाव गावातून जे आहे तिथे तलाव आपलं पाणी, तिथून ते पाणी आणायचं आहे, ते काम चालू आहे. काही लोकांनी त्याच्यामध्ये पण आडकाठी टाकली म्हणून ते 1 वर्ष गेलं,
पण ते पाणी आणणार कायमस्वरूपी. हा शेजारी जो डोंगरगाव तलाव आहे त्याच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. शिवसृष्टी लवकरच आपण साकार करतो आहोत. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, आपण वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन येणार आहोत येवल्यामध्ये आणि अतिशय भव्य अशा प्रकारची शिवसृष्टी आपण निर्माण करणार. आपण या कार्यक्रमात सगळ्यांनी केलं पाहिजे. हा सुद्धा माझा एक ड्रीम प्रोजेक्ट ज्याला म्हणतो ना, हा ड्रीम प्रोजेक्ट होता माझा. असे खूप ड्रीम प्रोजेक्ट माझे होते. महाराष्ट्र सदन, दिल्लीत दुसरी बिल्डिंग नाही अशी बिल्डिंग बांधली. लोकांनी मला अडचणीत आणलं, कोर्टाने सांगितलं याच्यावर केसच होत नाही, जा बाहेर, चला निघून गेलो आम्ही. आज 13, 14, 15 वर्ष 5 स्टार. पण राष्ट्रपतींनी सांगितलं राष्ट्रपती भवनानंतर हीच बिल्डिंग दिल्लीमध्ये महाराष्ट्र भवन. अरे हा मुंबई नाशिक रस्ता नव्हता आपल्याला, छगन भुजबळने प्रयत्न केले. तो ब्रिज त्यावेळेला जो केला ना फ्लायओव्हर, त्यावेळेला हिंदुस्थानातलं पहिला डिझाईन ते आणि आशियातलं दुसरं डिझाईन. 1 वर्ष काम थांबलं, पण असंच पाहिजे डिझाईन. तो पूल आपण बांधला. विमानतळ तयार केलं, आता विमान बँगलोर दिल्ली वगैरे जायला लागले. बोट क्लब तयार केला, सलमान खाननं त्याचं उद्घाटन केलं. सप्तशृंगी गड, तुम्ही आम्ही सगळे, मी तर लहानपणापासून जातो. मला तर अतिशय सुखदुःखामध्ये त्या आठवणी आहेत. पूर्वी रस्ता नव्हता, चढून जायला लागायचं, 3-4 तास लागायचे वरती जायला. रस्ता तर झाला, पायऱ्या चढायचं काम. मी 1980 ला स्वित्झर्लंड मध्ये एक प्रोजेक्ट बघितला होता. अरे डोंगरावर अशी जाणारी आगगाडी, म्हटलं हे कसं काय, आगगाडी अशी डोंगरावर कशी काय चालली, सरळ चालली. हा, मी म्हटलं हे असलं काहीतरी आपल्याला करायचं राव. आणि आज ती फ्युनिक्युलर ट्रॉली ज्याला आपण म्हणतो, ती खालून जी निघते ती एकदम मंदिरात मध्ये पोहोचते 3-4-5 मिनिटांमध्ये. एक पायरी सुद्धा चढावं लागत नाही राव. अख्ख्या हिंदुस्थानात कुठेही नाही, फक्त आपल्याच इथे नाशकात आपण केलं. तसेच हे सगळे रस्ते केले आपण, नाट्यगृह बांधलं, पुतळे उभे केले, हॉस्पिटल बांधलं, क्रीडा संकुल बांधलं, मुक्तिभूमी केली, अनेक कामं आपण केली. पण पाण्यासारखं काम मात्र जे आहे त्याला तोड नाही. ज्या वेळेला रात्री 12 वाजता आणि 1 वाजता आणि सकाळी 3-4 वाजता माझ्याकडे सगळे पाठवायचे ते फोटो आणि ते व्हिडिओ, आमच्या आया बहिणी त्या पाण्याची पूजा करतायत. आमचे आजोबाच्या वयासारखी माणसं जे आहेत त्याची पूजा करून ते पाणी, ते गढूळ आहे का काय पाहिलं नाही, पिऊन घेतलं आणि डोक्यावर लागलं, बस पावन झालो. महिला पुरुष आनंदाने नाचत होत्या, काही रडत होते. हे सगळं पाहून जे आहे ना, मला मगाशी काही तिथे पूजन करताना आमच्या एका टीव्ही वाल्यांना विचारलं, तुमच्या भावना काय? तोंडातून शब्द फुटत नाही, मी काय सांगू भावना. या सगळ्यांचे अश्रू हे आनंदाश्रू आहेत, हे विजयाचे अश्रू आहेत की आम्ही हे करू शकतो. आणि या पुढे सुद्धा जे आहे आपण करत राहणार आहोत. हा पूर्णविराम नाही, हा मराठीत ज्याला म्हणतात ना स्वल्प विराम आहे. स्वल्प विराम, पॉज म्हणतात, तो पॉज आहे, हे कम्प्लिशन नाही. हे तर काम याच्या पुढे सुरू राहणार, पण त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांची गरज आहे. सगळ्यांच्या. लाडकी बहीण योजनेनुसार तर आपल्याला 55,000 आमच्या भगिनींना पैसे मिळाले. आमच्या येवल्यामध्ये 55,000, 1,500 प्रमाणे 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळाले. 1,000-2,000 राहिले असतील काही, ते पण माहिती. वेगवेगळे काम आहेत, पण हे जे आहे हे कायमस्वरूपी तुमच्या मुला बाळांना, सगळ्यांना, महिलांना, पुरुषांना, सगळ्यांना हे पाणी जे आहे हे उपयोगी पडणार आहे, हे पाणी. आणि म्हणून मी म्हटलो, बा शंकरा,
तुझ्या जटेतून गंगा वाहिली आणि तीच गोदावरी गंगा परत तुझ्या दर्शनासाठी या शंभू महादेवा तुझ्या पायाशी आली. पावन करून घे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.